आईला तुम्ही सर्वजण मला बघायला आले? मला वाटलं मला सगळेजण येडा समजतात. बघा ना, तुम्हाला बी 2 हात, मला बी 2 हात, तुम्हाला बी 2 पाय, मला बी 2 पाय, तुम्हाला बी डोकं, मला बी डोकं, पण सर्वजण मला येडाच समजतात. पण माझी आई मला बोलायची, तू एक दिवस लय मोठं होणार आहेस. आणि मी पण आईला बोलायचं, काही झालं तरी मी पण मोठा होणार आणि माझं एक स्वप्न आहे, तुला साडी घेऊन देणार. आणि माझं ते स्वप्नच राहिलं. आणि मी हॉटेलात कामाला लागलो. तिथे मला भांडी घासायला लावली. मला भांडी घासायला येत नव्हती, तरी पण मी घासत होतो. माझ्याकडून ग्लास पडला, ग्लास तुटला. मला काकांनी लय मारलं इथे. मला आईची लय आठवण आली. आईच्या कुशीत जावंच वाटत होतं. मग मी पळत गेलो. मला आईची लय आठवण येते. आई, तुझ्या कुशीत यावंसं वाटतंय. मग मी पळत मला पैसे भेटले. मग मी ठरवलं आईसाठी एक साडी घेऊन जाणार. दुकानात गेलो, एक लय भारी साडी घेतली आणि घरी गेलो. बघतोय तर काय, सगळी गर्दी होती. मला वाटलं दिवाळीच आहे. पण मी रेटर गेलो आतमध्ये गेलो धावत. पण बघतोय तर आई झोपली होती. तिच्या नाकातोंडात कापूस लागला होता. मला ते बघवलं नाही. आईला नाही उठवलं. आई उठ ना आई. पण आई काही उठायला मागत नव्हती. आई, तुझ्यासाठी साडी आणले. आई साडी तरी बघ ग. आई उठ ना, मला तुझ्या कुशीत घे ना. आई, देवा, मला आईच्या कुशीत घे ना. काका आले. काका बोलतात तुझी आई गेली घरी. देवा घरी गेली. काका प्लीज, देवा प्लीज माझ्या आईला आण ना. देवा, एकदा आईच्या कुशीत जाऊ दे. देवा. मित्रांनो, ज्याला आई नाही त्यालाच कळतं आईचं महत्त्व काय असतं. सूर्य जरी डोंगराच्या पलीकडे गेला तर तो पुन्हा दिसू शकतो, पण माती खाली गेलेली आई पुन्हा दिसू शकत नाही. धन्यवाद.